राजन नायर म्हणून 25 इयर्सचा IT फ्रेशर्स आहे. त्याने आमच्याकडे कंप्लेंट दिली होती की थिंक टँक नावाची जी कंपनी आहे त्याचे ओनर आहेत हर्षल भानुदास ठाकरे यांनी जी थिंक टँक कंपनी चालवत होते गेरा कॉम्प्लेक्स विप्रो सर्कलला. तर त्या ठिकाणी त्यांनी अचानक कंपनी बंद केलेली आहे आणि त्यांचा 2 ते 3 महिन्याचा जो स्टायफंड दिला जात होता तो स्टायफंड त्यांना बंद झालेला आहे. आणि लॅपटॉप डिपॉझिट म्हणून त्यांनी स्वीकारले होते 15,000 रुपये पर हेड. बऱ्याच जणांचे लॅपटॉप डिपॉझिट स्वीकारले, त्यांना लॅपटॉप पण दिले नाहीत आणि डिपॉझिट परतही दिलं नाही आणि त्यासोबत त्यांचा स्टायफंड म्हणजे पगार त्यांना दिलेला नाही अशी कंप्लेंट प्राप्त होती. त्या कंप्लेंटच्या याच्यानुसार 25 ते 30 लोकांना इतर आम्हाला अप्रोच झाले. त्याप्रमाणे आम्ही त्यांचे एकूण ऑफिस रजिस्टर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी हर्षल भानुदास ठाकरे याला काल नाशिक येथून अरेस्ट करण्यात आलेला आहे. किती वर्षापासून ही कंपनी आणि साधारण किती लोक त्या ठिकाणी काम करत होते? आता सध्या तपास सुरू आहे. प्रायमरी आम्हाला 22 ते 25 मध्ये त्यांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुरू होतं असं स्पष्टीकरण देत आहेत आणि 25 पासून ह्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी कामासाठी घेतलं होतं आणि त्यांना काही प्रशिक्षण आणि इतर काम त्यांच्याकडून करून घेत होतं आणि त्याचा पेमेंट किंवा स्टायफंड त्यांना दिलेला नाही अशी तक्रार आहे आपल्याकडे. काय काम चालत होतं त्या कंपनीमध्ये आणि सुरुवातीपासून हा फसवणूक असेल? नाही, आतापर्यंत तर आमच्याकडे कुठल्या कंप्लेंट प्राप्त नव्हत्या. या मागील 15-20 दिवसात ह्या कंप्लेंट 25 ते 30 लोकांचे आमच्याकडे स्टेटमेंट आलेले होते. यापूर्वीच आता बॅकग्राऊंड आम्ही तपासतोय, सध्या तपास करतोय. हा जो आरोपी आहे याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं त्या क्षेत्रातील वगैरे काय होतं? सध्या प्रायमरी इन्क्वायरी सुरू आहे आमची. तर प्रायमरी इन्क्वायरीमध्ये त्याच्याकडे कुठलाही असा काही मोठा प्रोजेक्ट नाही की तो 100-200 मुलांना रोजगार देऊ शकतो. असा कुठलाही प्रोजेक्ट किंवा त्याच्याकडे कुठलाही असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे, मार्केटमध्ये सेल केलेलं आहे, त्यातून उत्पन्नाचा सोर्स आहे असं काही दिसून येत नाहीये. तर त्याचा सविस्तर तपास आम्ही करत आहे. शिक्षण वगैरे काय? आरोपी तसा IT इंजिनियर्स आहे, उच्च शिक्षित आहे.